जसं की एखादा व्ही-आय-पी येतो, एखादी रेड कार्पेट आपण टाकतो, नंतर व्ही-आय-पी जातो, त्याचप्रमाणे हे रेड कार्पेट आहे. किंवा मी समन करण्याच्या अगोदर जर मी बघितलं तर चिकट पाणी येतं. किंवा मी एखादी इरोटिक रील बघितली तर माझ्या इंद्रियातून चिकट पाणी येतं. कोणत्याही स्त्रियाकडे बघितल्यानंतर माझं पाणी म्हणजे माझ्या इंद्रियातून एक चिकट स्त्राव निघतो. जेव्हा केव्हा आपण समागम करतो तेव्हा आपल्याला जर मूलबाळ हवं असेल म्हणून देवाने काय केलं आहे की शुक्रजंतू वाघ नलिकेला शुक्राणू येण्याच्या अगोदर, जसं आता मुंबईला मी प्रॅक्टिस करतो तिथं UPचे बिहारचे भरपूर लोक येतात. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपला खूपच इंटरेस्टिंग आहे की माझ्याकडं भरपूर पेशंट असे येतात की डॉक्टर साहेब कोणत्याही स्त्रीकडे बघितल्यानंतर माझ्या इंद्रियातून चिपचिपं पाणी येतं. किंवा मी समन करण्याच्या अगोदर जर मी बघितलं तर चिकट पाणी येतं. किंवा मी एखादी इरोटिक रील बघितली तर माझ्या इंद्रियातून चिकट पाणी येतं. याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तुम्हाला लोकांना माहीत नाही आहे. आज मी तुमचं डिटेल तुमच्या माइंडमध्ये जे काही कन्सेप्शन मिसकन्सेप्शन जे काही असेल ते दूर करण्याचा नक्कीच या व्हिडिओद्वारा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून जितकं चांगलं आपलं नॉलेज आपण आपल्या समाजामध्ये दिलं तितकं चांगलं आपलं हेल्दी समाज होऊ शकतो. कारण की अजून पण आजच्या स्थितीमध्ये बघितलं मी ह्या विषयावर बरेच मिसकन्सेप्शन आपल्या समाजामध्ये आहे आणि तेच दूर करण्याचा मी या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे आणि करीत पण राहील. तर मित्रांनो, असाच एक मिसकन्सेप्शन तुमच्या डोक्यामध्ये आहे की कोणत्याही स्त्रियाकडे बघितल्यानंतर माझं पाणी म्हणजे माझ्या इंद्रियातून एक चिकट स्त्राव निघतो. किंवा काही रील बघितलं तर चिकट स्त्राव निघतो. किंवा समागम करण्याच्या अगोदर चिकट स्त्राव निघतो. हा स्त्राव नेमका काय आहे? काही लोक याला म्हणजे सिमेंट समजतात किंवा धातू समजतात. तर हा सिमेंट किंवा धातूचा प्रकार नाही. हे नॅचरल आपल्या शरीरातली एक प्रक्रिया आहे. आपल्याला नेचरने दिलेली एक प्रक्रिया आहे, गॉड गिफ्ट आहे. कारण की तुम्हाला सांगतो की आपल्या जेव्हा केव्हा आपण समागम करतो तेव्हा आपल्याला जर मूलबाळ हवं असेल तर आपल्याला हेल्दी स्पर्म असणं गरजेचं असतं. आणि होऊ शकतं तुमची जे म्हणजे मूत्रवाग नलिका जी शुक्रजंतू वाग नलिका आहे ती जर प्रॉपर नसेल, स्मूथ नसेल तर त्याच्यातून बरोबर शुक्रजंतू जे त्यांची हालचाल आहे ती होणार नाही आणि त्याच्यामुळे ते बाहेर निघणार नाहीत. म्हणून देवाने काय केलं आहे की शुक्रजंतू वाग नलिकेला शुक्राणू येण्याच्या अगोदर त्याला स्मूथ करणं, त्याचा रस्ता चांगला करणं. जसं की एखादा व्ही-आय-पी येतो, एखादी रेड कार्पेट आपण टाकतो, नंतर व्ही-आय-पी जातो, त्याचप्रमाणे हे रेड कार्पेट आहे की शुक्रजंतूला प्रॉपर वे बाहेर निघण्यासाठी रस्ता तयार करून देण्यासाठी हे आपल्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे तुम्ही समजून घ्या. पण काही लोक याला आजार समजतात. हा आजार नाही मित्रांनो. कारण की जोपर्यंत हे जे स्त्राव आहे हा बाहेर येणार नाही तोपर्यंत चांगले हेल्दी शुक्राणू बाहेर येणारच नाहीत आणि ते आतमध्ये कुठेतरी शुक्रजंतू नलिकेमध्येच मरून जातील आणि त्याच्यामुळं तुम्हाला मूलबाळ होणारच नाही. तर मूलबाळ होण्यासाठी चांगले हेल्दी स्पर्म बाहेर येण्यासाठी हा रस्ता त्यांच्यासाठी बनवण्यासाठी हे आपल्या निसर्गाने दिलेली एक पायवाट समजून घ्या. ही पायवाट आहे आणि हे असणं गरजेचं आहे. म्हणून याला जर कोणी आजार समजत असेल, ज्याला मी केव्हा स्पर्मॅटोरिया म्हणतो, ज्याच्यामध्ये स्पर्म पण जातात, जे म्हणजे नाईटफॉल असतो ते वेगळं असतं, स्पर्मॅटोरिया असतं ते वेगळं असतं. तर त्याच्याबरोबर याची म्हणजे तुलना न करता हे नॅचरल आहे, हे नॉर्मल आहे. हे जर तुम्हाला समजलं तर मला वाटतं बरेच आजार तुमचे कमी होतात. कारण की माझ्याकडं हिंदी सायडरचे लोक खूप येतात. जसे आता मुंबईला मी प्रॅक्टिस करतो तिथं UPचे बिहारचे भरपूर लोक येतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये ते पक्कं बसलेलं आहे की चिकट द्रव येणं म्हणजे खूप मोठा आजार आहे. त्याच्यामुळं मला खूप कमजोरी येते, त्याच्यामुळं प्रॉपर इरेक्शन होत नाही, त्याच्यामुळं समागमाच्या वेळ माझं इरेक्शन निघून जातं, असे ती बरीच कंप्लेंट करतात. कारण की त्यांच्या माइंडमध्ये मिसकन्सेप्शन असतं
की हे जे चिकट द्रव निघालं म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मल आहे असं त्यांना वाटत असतं. याला ॲबनॉर्मल न समजता जसं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सलावाला महत्त्व आहे, आपल्या तोंडातील सलावा जो असतो ते डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे रिप्रोडक्शन सिस्टमसाठी हे पण सलावा समजून हे नॉर्मल समजावं, याचा कोणताही आजार समजू नये. तर मित्रांनो, अशाच मिसकन्सेप्शनबद्दल तुम्हाला माहिती देणं मला खूप गरजेचं असतं, कारण की आपल्या समाजामध्ये ह्या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे, भोंदू लोकांचं कामच आहे की तुम्हाला काहीतरी म्हणजे वेगळं सांगायचं, चुकीच्या मार्गाने सांगायचं, तुमच्या मनामध्ये भीती टाकायची आणि तुम्हाला लुटत बसायचं. तर मित्रांनो, असं न करता खरोखर तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असेल, चांगलं प्रॉपर या विषयावर नॉलेज पाहिजे असेल, तर आत्ताच माझ्या व्हिडिओला जाता जाता नक्कीच सबस्क्राईब करा आणि डेली 2 व्हिडिओ माझे बघा. नक्कीच तुम्हाला काही ना काही नॉलेज देत राहतील. धन्यवाद मित्रांनो.